गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट, सभापतींवर गंभीर आरोप, शेतकऱ्याला मारहाण, रयत क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा। रयत क्रांती संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर आज तुम्हाला अशी माहिती देत आहे की अनेक वेळा 3 अधिवेशने झाली। त्या अधिवेशनात माननीय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधी केली। अनेक भ्रष्टाचार झाले। भ्रष्टाचारात अनेक मुद्द्यावर सदाभाऊ यांनी लक्षवेधी केली असून मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळत नाही। ही आत्ताचं संचालक मंडळ भ्रष्टाचारी आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाली आणि चौकशी होऊन त्याच्यातलं एकच उदाहरण तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळत नाही। एक व्यापारी शेतकरी हा गाजर घेऊन आला असता त्याला अनेक लोकांनी मारहाण करून 12 तास त्याची तक्रार घेतली नाही, तर आम्ही नंतर फोनद्वारे संपर्क साधून त्याची 12 तासानंतर कंप्लेंट घेतली आणि आता मटका, गुटखा, गांजा, अवैध धंदे याला पाठबळ सभापती देत आहे। आणि आमचा ठाम आरोप आहे की सभापती यांच्यातून हप्ते घेऊन अनेक जागा मार्केट कमिटीच्या सभापतींनी घेतलेल्या आहेत, तिथं दुसऱ्याच्या नावावर करून ह्या सभापती हा हप्ते घेऊन तिथं ह्या अवैध धंद्यांना पाठपुरावा देत आहे। याची अनेक उदाहरणं, तक्रारी गुटख्याच्या गाड्या मार्केट यार्डमध्ये तरकारीच्या गाड्यात पकडलेल्या आहेत, तिथले पोलीस प्रशासन काही करत नाहीत। हे हप्ते घेऊन सभापती आणि संचालक मंडळ याला पाठबळ देत आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी? नाही मिळाल्यास तर आम्ही CPRP समोर आंदोलन करू असा जाहीर सांगून